मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अंडा भुर्जी, जी की हॉटेलसारखी एकदम रेसिपी मी तुम्हाला आता घरी बनवून दाखवणार आहे. आणि तुम्हाला पण मला माहीत आहे की अंडा भुर्जी खाण्यासाठी सगळ्यांनाच आवडते, पण टाईम नसते कोणाकडे बनवण्यासाठी. पण ही 15 मिनिटामध्ये झटपट होणारी रेसिपी मी तुमच्यासमोर आज घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या मित्रांना, फॅमिलीमध्ये सगळ्यांनाही व्हिडिओ शेअर करा, ज्यांना ज्यांना अंडा भुर्जी खायला खूप आवडते. तर मित्रांनो, भुर्जी बनवण्यासाठी आपण इकडे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, थोडंसं आलं आणि साईडला लसूण कटिंग करून घेतलेलं आहे आणि मिरची. हे तुम्हाला एकदम बारीक बारीक कटिंग करून घ्यायचं आहे. मी बघा एकदम बारीक कटिंग करून घेतलेलं आहे. तर आपण सर्वात पहिला आता इकडे कढई ठेवणार आहोत गरम करत. आणि जशी थोडीशी गरम झाली त्याच्यामध्ये 2 स्पून आपण तेल टाकणार आहोत. 2 पली तेल घेणार आहोत. 1 पली टाकून झालेली आहे, अजून 1 पली घेऊया. तुम्हाला जर वाटत असेल की जास्त तेल होते तुम्ही कमी पण घेऊ शकतात. तुमचं भुर्जी बनवण्याची क्वांटिटी किती आहे त्याच्यावर हे सगळं निर्भर असणार आहे. तर आपण आता याच्यामध्ये थोडंसं राई जिरं जास्त कडवून तेल घेतल्यानंतर नका टाकू, थोडंसं पहिला टाका, कारण ते जास्त कडवलं तर तडका टाईप होते, म्हणजे थोडंसं असं कडू टाईप लागतं. तर आपल्याला कडू टाईप नाही करायचं आहे, म्हणून आपण आता याच्यावर थोडं राई जिरं टाकून घेऊया जिथपर्यंत तेल गरम नाही होत पूर्ण. कारण पूर्ण गरम केलं आणि टाकलं ना तर ते असं तडतडेल. आपल्याला तडतडायचं नाही, आपल्याला नॉर्मल टाकायचं आहे. बघा आता आपण गॅस इकडे फास्ट करतोय. तुम्ही जेव्हा चिकन मटनची भाजी बनवता तेव्हा तुम्ही हे चांगलं एकदम उकळत्या तेलावर कडवून घेऊ शकतात. बट आता आपल्याला भुर्जी बनवायची आहे आणि भुर्जीसाठी आपण जो कांदा असतो तो आपण कच्चा ठेवतो, पूर्ण आपण काळा नाही करत. त्याच्यामुळे आपल्याला असं एकदम लो फ्लेमवरच आपल्याला सध्या तरी आपल्या पूर्ण मसाले रेडी करून घ्यायचे आहेत. तर आता आपण इकडे आलं आणि जे आपण लसूण कटिंग केलेलं आहे ते आपण इकडे टाकू याच्यात. तुम्हाला आलं आणि लसूणला थोडासा कलर येईपर्यंत आता इकडे तुम्हाला परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्या, कारण यासाठी मी बोलतो आहे, कारण आता आपण याच्यावर कांदा टाकणार आहोत आणि कांद्याच्या पहिला थोडं लसूणला आपल्याला काळसर करायचं आहे. बघा आता काळसर थोडा कलर यायला सुरुवात झालेली आहे. आता याच्यावर आपल्याला कांदा टाकणार आहोत आपण. आणि कांदा आपल्याला कसं आहे जास्त प्रमाणात आपल्याला शिजवायचा नाही आहे, शिजवायचं आहे बट ते अंडी टाकल्यानंतर. आता आपल्याला वरती हलका फक्त थोडासा लाल पिवळा कलर येईपर्यंत हे करायचं आहे. तर याचा पूर्ण कलर आलेला आहे. आता आपण याच्यात मिरची टाकूया. मिरची पण मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक बारीक कटिंग करून. त्या मिरच्या आपण आता याच्यात ॲड करूया. आणि आता मी परत थोडासा स्लो केला गॅस, कारण थोडं जास्तच तेल गरम झालेलं आहे. तर आपल्याला तेल जास्त गरम नाही करायचं आहे. तर आपण आता इकडे कांदा परतून घेऊया. आपण पहिला आता जेवढा आपण कांदा कटिंग केलेला आहे तो कांदा याच्यात घालूया आपण तेलामध्ये. तुम्ही तुमच्या भुर्जीनुसार तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढा तुम्ही कांदा कट करून घेऊ शकतात. मी इकडे 3 कांदे कट करून घेतलेले आहेत, सोबत 2 टोमॅटोसुद्धा कटिंग करून घेतलेले आहेत. आता कांद्याला चांगलं परतून घ्या. टोमॅटो आपल्याला थोड्या वेळाने टाकायचा आहे. पहिला कांद्याला चांगला कलर येऊ द्या थोडासा. जसं आपण कांदा पोहे वगैरे करतो त्या टायमाला जसं पिवळसर आपल्याला कांदा होतो ना तसा करायचा. आपल्याला जास्त करपवायचा नाही आहे. जसं चिकन मटनमध्ये आपण पेस्ट बनवण्यासाठी यूज करतो ना तसा नाही आपल्याला करायचा आहे. तिकडे आपल्याला फक्त थोडंसं पिवळसर असा कलर द्यायचा आहे बस. आणि तो पिवळा कलर तुम्ही बघू शकतात इकडे याला स्टार्ट झालेला आहे. तर कांद्याने इकडे पाणी सोडायला सुरुवात केलेली आहे आणि कांदा आपला चांगला कलर पण आलेला आहे कांद्याला. आणि कांदा चांगला जेव्हा पाणी सोडायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला याच्यात टोमॅटो घालायचं असते आणि टोमॅटो पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आणि आपण इकडे 2 टोमॅटो चांगले कटिंग करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर कांदे अजून जास्त लागत असतील तर तुम्ही घेऊ शकता, टोमॅटो अजून जास्त लागत असतील तर घेऊ शकतात, तुमच्या क्वांटिटीवर आहे. हे 4 अंड्याच्या हिशोबाने मी करतो. इकडे मी याच्यामध्ये 4 अंडी टाकणार आहे. त्या हिशोबाने मी एक कांदा आणि याचं म्हणजे टोमॅटोचं एक मिक्सचर बनवलेलं आहे. आता आपण याला चांगलं परतून घेऊया. जो टोमॅटोचा कच्चापणा आहे तो आपण इकडे आता घालवूया चांगलं परतून, कारण टोमॅटो थोडंसं असं कच्चापणा ठेवते पाणी थोडं जास्त असल्यामुळे. तर आपण त्याला थोडंसं शिजवून घेऊया, म्हणजे त्याच्यामुळे त्याचा जो कच्चापणा आहे तो निघून जाईल. आणि इकडे थोडासा बघा टोमॅटो पण चांगलं शिजलेलं आहे. आता इकडे आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. सर्वात पहिला मसाल्यामध्ये मी घरचे मसाले आहेत ते पण ॲड करणार आहे. थोडेसे आपले बाहेरचे असतात ते सुद्धा ॲड करणार आहे.
तर मित्रांनो आता आपण इकडे मीठ ॲड करूया. मी 3 चमचे मीठ इकडे घेणार आहे. लहान चमचा असल्यामुळे 3 चमचे घेतो आहे. तुम्ही पण चवीनुसार घ्या आणि जसं कांदा टोमॅटोची जेवढी क्वांटिटी आहे त्यानुसार मी मीठ घेतलेलं आहे. मसाले पण तुम्हाला त्यानुसारच घ्यायचे आहेत. आपण गॅस थोडा स्लो करूया पहिला आणि हळद टाकून घेऊया. हळद मी थोडीशीच घेतो कारण हळद जास्त नाही खात, त्यामुळे मी 2 चमचे इकडे हळद घेतलेली आहे. आता इकडे लाल मसाला जो घरचा मसाला आहे, लाल एकदम घरी बनवलेला. त्यानंतर थोडासा इकडे लाल मिर्च पावडर टाकलेली आहे आपण आणि थोडासा गरम मसाला. बस मी जास्त ॲड नाही करणार आहे. आणि एक लाल मसाला आहे जो की आपण मार्केटमधला असतो जसा भुर्जी मसाला वगैरे, तो एक ॲड करणार आहे, पण तो नंतर, आता नाही. तर आता आपण इकडे मसाल्यांना चांगले परतून घेऊया जेणेकरून ते सर्व चांगलं मिक्स झालं पाहिजे, एका ठिकाणी नाही राहिलं पाहिजे. असं 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अंडी ॲड करायची आहेत आणि मी इकडे 4 अंडी ॲड करणार आहेत. आपण चांगला टोमॅटो, कांदा आणि मसालासुद्धा पूर्ण एक मिक्स करून घेतलेला आहे याच्यामध्ये. तर बघा सर्व पूर्ण एकूण एक कांदा आणि टोमॅटोला चांगला कलरसुद्धा आलेला आहे. तर आपण थोड्या वेळाने, तुम्ही कांदा आणि टोमॅटो थोडा जास्त घेऊ शकता जर तुमची फॅमिली मोठी असेल तर, कारण इकडे आम्ही 3 जणच आहेत तर त्यानुसार मी घेतलेलं आहे. कारण ते कसं आहे नंतर जसं जसं आटत जाते ना तसं तसं त्याची क्वांटिटी कमी होत जाते. बघा आता तुम्ही आपण घेतलं तेव्हा किती होतं. तर आपण इकडे 4 अंडी आता ॲड करणार आहोत. पहिला सर्व अंडी फोडून घ्या, त्याच्यानंतर मिक्स करा. नाही तर कधी कधी काही लोक काय करतात, एक अंडं घेतात, फोडतात, मिक्स करतात, परत दुसरं घेतात. तसं नका करू. इकडे चांगली पहिला अंडी तुम्ही फोडून घ्या सर्व. तर आपण इकडे अंडी फोडून झालेली आहेत आणि आता आपल्याला हे पूर्ण मिक्स करायचं आहे. आणि हे मिक्स करताना आहे ना, पूर्ण जेवढं तुम्ही जास्त मिक्स करू शकता तेवढं जास्त मिक्स करा. मी आता तुम्हाला दाखवतोच आपल्याला मिक्स कसं करायचं आहे. पूर्ण मिक्स करायचं आहे. तव्याला जे अंडं चिटकलं असेल ते सुद्धा आपल्याला पूर्ण घासून घ्यायचं आहे, कारण ते जर तुम्ही आत्ता काढलं नाही तर ते तसंच राहील. आणि आपल्याला पूर्ण मिक्स करायचं आहे. हे बघा थोडं चिटकते ते तव्याला, तवा किंवा तुम्ही टोपात, कढईत जे काय बनवणार असतील ते, त्याला चांगलं परतून घ्या. एवढं परताना की ते पूर्ण असं भुर्जीसारखे दाणे दाणे तयार झाले पाहिजेत. हे बघा आता हे कसं पूर्ण चिटकलेलं आहे तर ते आपल्याला काढायचं आहे. तर मध्ये मध्ये आपल्याला हे असं पण करून घ्या, कारण याच्यामुळे अंडी जी चिटकलेली वगैरे असतील थोडी तुटतील. आणि यामध्ये बघा आता आपल्याला इकडे चांगलं परतून घ्यायचं आहे. जेवढं जास्ती परतू शकतात तेवढं जास्त परतून घ्या, कारण अंड्याचा चिकटपणा आपल्याला काढून टाकायचा आहे इकडे पूर्ण. आता आपल्या इकडे चांगलं परतून झालेलं आहे. आपण चांगलं घोटाळून घेतलं. आता आपल्याला इकडे थोडीशी कोथिंबीर मिक्स करायची आहे वरतून, जेणेकरून ती टेस्टसाठी चांगली होईल. थोडीशी ठेवून द्या साईडला, ती नंतर पण आपल्याला टाकायची आहे. तर त्यासाठी आता आपल्याला इकडे परत एकदा चांगलं परतायचं आहे. सर्व पूर्ण मिक्स करून घ्या. इकडे तुमची 90% भुर्जी आता रेडी आहे. फक्त 10% आपल्याला याच्यात आता काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतो. कोथिंबीर टाकल्यानंतर पण तुम्हाला मी बोललो ना, जेवढं परतता येईल तेवढं परता, कारण ते चिटकलेलं असते. तर आपल्याला ते थोडं थोडं जेवढं त्याचा चिकटपणा काढता येईल तेवढं चिकटपणा काढा. आता ती चिटकलेली आपण सुट्टी केलेली आहे. इकडे आपल्याला कसं जेवढं सुट्टी करतो तेवढी भुर्जी दिसायला पण चांगली वाटते आणि खायला पण मजा येते. तर इकडे आपण आता ते मसाले ॲड करणार आहोत. थोडंसं मीठ टाकणार आहे मी इकडे, कारण मीठ थोडंसं मला कमी वाटलेलं, तर मी इकडे मीठ टाकून घेतो आहे. आणि इकडे आपण एक भुर्जी मसाला ॲड केलेला आहे, थोडासा एकदम नॉर्मल टाकलेला आहे मी. आणि मित्रांनो तुमच्यावर आहे, जर तुम्हाला बाहेरचे मसाले आवडत असतील तरच ॲड करा. मला घरचे मसाले जास्त आवडतात म्हणून मी कमी मसाला तो वापरलेला आहे. आणि मी तुम्हाला आता सांगण्यात काहीच प्रॉब्लेम नाही की इकडे आपली भुर्जी पूर्ण रेडी झालेली आहे. आणि हे बघा एकदम हॉटेलसारखी भुर्जी झालेली आहे. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की तुमचे मित्र तुमच्या फॅमिलीमधले घरीसुद्धा चांगली भुर्जी हॉटेलसारखी बनवू शकतात. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चांगल्या रेसिपीसोबत.